संपूर्ण शास्त्रीय संमोहन. मित्रांनो, आज आपण संमोहनशास्त्र समजावून घेऊया. संमोहन हे एक अफाट सामर्थ्य असलेले मानवाच्या वर्तनात काही विशिष्ट प्रकारचा बदल घडवून आणणारे शास्त्र आहे. मानवी जीवनात अनेक समस्या असतात, त्यामधील काही फारच गुंतागुंतीच्या असतात. त्या समस्यामुळे मानवी जीवन काहीशी विस्कळीत होते. विस्कळीत झालेले मानवी जीवनाला सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न संमोहनशास्त्र करीत असते. निद्रा व जागृती या अवस्थेपेक्षा ही वेगळ्या स्वरूपाची अवस्था आहे. या अवस्थेत काही मर्यादेपर्यंत प्रकाश, तापमान, आवाज इत्यादी बाह्य बदलाने कोणताही परिणाम होत नाही. संमोहनामध्ये सर्व प्रकारचे इंद्रिय भ्रम निर्माण करता येतात. बाह्य मनाचा व्यक्तीच्या वर्तनावरील ताबा काही काळ थांबवला जातो. संमोहनात व्यक्ती सूचनाशी जोडलेली असते. जशा सूचना असतील त्याप्रमाणे ती वागण्याचा प्रयत्न करते. मनाची एकाग्रता साधून संमोहनाद्वारे अंतर्मनातील शक्ती जागृत केली जाते. संमोहनाचा इतिहास काय आहे हे आपण थोडक्यात समजावून घेऊ. संमोहनाची सुरुवात 18व्या शतकामध्ये झाली. 5 मे 1737 रोजी ऑस्ट्रियामध्ये स्टीन या गावात जन्मलेल्या मेस्मेर याने संमोहनशास्त्राची सुरुवात केली असे म्हणतात. तो त्यावेळी हस्तस्पर्शाने रोग बरे करीत असे. त्याने त्याला ॲनिमल मॅग्नेटिझम म्हणजे प्राणीज चुंबक शक्ती असे नाव दिले होते. उपचारांसाठी डॉक्टर मेस्मेरकडे लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. या विषयावर ॲनिमल मॅग्नेटिझम नावाचे एक पुस्तकही लिहिलेले आहे. डॉक्टर मेस्मरच्या मृत्यूनंतर त्यांच्या काही शिष्यांनी प्रयोग सुरू ठेवले व त्याचा चांगला प्रसारही केला. ॲबे फॅरिया नावाचा एक ख्रिश्चन धर्मप्रसारक होता. त्यानेही रोग बरे करण्यासाठी मेस्मेरिझमचा उपयोग केला. हे शास्त्र मेस्मेरनं सांगितलं म्हणून पुढे लोक याला मेस्मेरिझम असे म्हणू लागले होते. ॲबे फॅरियाचा जन्म गोव्यातील कांदोली गावी 1756 मध्ये झाला. त्याने सर्वांना दाखवून दिले की संमोहन ही एक मानसिक प्रक्रिया आहे. संमोहित होणारी व्यक्ती ही तिच्या अंगभूत गुणामुळेच संमोहित होते. त्यांनी गोव्यामध्ये, पोर्तुगाल व फ्रान्समध्ये हजारो लोकांचे रोग बरे केले. ॲबे फॅरियाचा पुतळा गोव्यात पणजी येथील सचिवालयासमोर आहे. एका स्त्रीला आपल्या हाताद्वारे ते संमोहित करीत आहेत अशा स्वरूपाचा पुतळा पोर्तुगाल सरकारने तयार करून घेतलेला आहे. मेस्मेर ज्याला ॲनिमल मॅग्नेटिझम म्हणत असे त्यात बदल करून त्याचे शिष्य मेस्मेरिझम म्हणू लागले. त्याचा त्यांनी जगभर प्रसार केला. इंग्लंडचा सर्जन जेम्स ब्रेड यांनी त्याच्यावर खूप प्रयोगसुद्धा केले. त्यांच्या मते संमोहनातील निद्रा म्हणजे कृत्रिम तऱ्हेने निर्माण केलेली मज्जासंस्थेची एक चमत्कारिक अवस्था होय. त्यावर त्यांनी न्यूरो हिप्नॉलॉजी रॅशनल ऑफ न्यूरोस्लीप हे पुस्तक लिहिले. संमोहनात मनाची अवस्था बदलते आणि जागेपणी जे करता येत नाही त्या गोष्टी कितीतरी अधिक पटीने आणि अधिक शक्तीने संमोहन अवस्थेमध्ये करता येतात असे त्यांना आढळून आले. तसेच त्यांना हेही दिसून आले की एक व्यक्ती दुसऱ्यास संमोहित करू शकते, तसेच स्वतः सूचना घेऊन संमोहित होता येते. डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी मेस्मेरिझम हे नाव बदलून हिप्नॉटिझम हे नाव दिले. ग्रीकमध्ये झोपेच्या देवतेला हिप्नॉस म्हणतात. हिप्नॉसवरून हिप्नॉसिस हा इंग्रजी शब्द बनला. त्याचा अर्थ एक प्रकारची निद्रा. नैसर्गिक झोप व संमोहनातील झोप यामध्ये फरक आहे. नैसर्गिक झोपेमध्ये सर्व ज्ञानेंद्रिय शिथिल झालेले असतात, तर संमोहन निद्रेमध्ये सर्व ज्ञानेंद्रिय अत्यंत संवेदनशील झालेली असतात. डॉक्टर ब्रेडच्या प्रेरणेतून 1845 ते 1851 या काळात कलकत्ता या ठिकाणी डॉक्टर एसडेल यांनी हिप्नॉटिझमच्या मदतीने शेकडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. अनेकांचे मानसिक आजार व विकृत्या बऱ्या केल्या. अनेक बाळंतपणे वेदनारहित केली. नंतर फ्रान्समध्ये संमोहन शिकवणाऱ्या 2 संस्थांची स्थापना झाली. एक डॉक्टर लिबालची नॅन्सी स्कूल व प्राध्यापक शार्कोट यांची सा पेट्रे स्कूल ऑफ हिप्नोसिस. मनाचे विश्लेषण करणारा प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी नॅन्सी स्कूल ऑफ हिप्नॉटिझम या शाळेत हिप्नॉटिझमचे शिक्षण घेतले होते. संमोहनाच्या प्राथमिक, मध्यम व प्रगाढ अशा 3 अवस्था असतात असा शोध पॅरिस येथील मज्जाशास्त्रज्ञ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शार्को यांनी लावला.
बुद्धिमापन चाचण्या प्रथम तयार करण्याचा मान मिळवणारा मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बिने हा डॉक्टर शार्को यांचा शिष्य होता. तसेच दुसरे मानसशास्त्रज्ञ ॲडलर आणि युंग यांनी संमोहनाचा अभ्यास करून त्याच्यावर संशोधनही केले. संमोहनाचा पद्धतशीर अभ्यास करणाऱ्यासाठी इंग्लंडमध्ये 1848 ब्रिटिश सोसायटी ऑफ मेडिकल सोसायटी फॉर हिप्नोसिस या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली. आज जगभर संमोहनाचे संशोधन व अनेक क्षेत्रात त्याचे उपयोग केले जातात. संमोहनाच्या बाबतीत हा झाला पाश्चिमात्यांचा इतिहास. आपल्या भारतामध्ये प्राचीन तंत्रमार्गामध्ये याचा वेगळ्या प्रकारे उपयोग केला जात होता. आजही अनेक तंत्रमार्गामधील संन्यासी यांना या संमोहनाची बरीचशी माहिती आहे, परंतु तंत्रमार्गातील विद्या शिष्याशिवाय दुसऱ्या कुणालाही द्यायची नाही या वृत्तीमुळे हे शास्त्र भारतीय समाजामध्ये पुढं आलेलं नव्हतं. माझी अनेक संन्याशाशी, विशेषतः तंत्रमार्गी संन्याशाशी ज्यावेळेला ओळख झाली तेव्हा त्यांच्या तोंडून याच्याविषयी बरीचशी माहिती मला प्राप्त झाली. आपल्या भारतामध्ये सुद्धा याच्यावर खूप डीपमध्ये जाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी शोधून काढलेल्या होत्या. मात्र त्यांनी सर्वसामान्य समाजापासून या शास्त्राला दूर ठेवलेले होते. संमोहनशास्त्र हे एक शास्त्र आहे, तरीसुद्धा संमोहनाविषयीचे आपल्या जनमानसामध्ये अनेक गैरसमज आपल्याला आढळून येतात. संमोहन, मोहिनी इत्यादी जादुई शब्दांमुळे संमोहनाभोवती गूढ प्रकारचे एक वलय निर्माण झालेले आहे. त्याला वशीकरण विद्या, काळी जादू इत्यादी संबोधले जाते, पण ते काही खरे नाही. संमोहनाविषयी गैरसमजापैकी संमोहन करून किंवा मोहिनी घालून फसवता येते. संमोहन हा एक चेटुकाचा प्रकार आहे. अघोरी साधना करून संमोहन करता येते. संमोहन ही एक भूताटकी आहे. संमोहन हे हातचलाकी व नजरबंदी आहे. संमोहन ही एक गूढ विद्या आहे. संमोहनाबद्दलचे हे सर्व गैरसमज आहेत. यामधील काहीही खरे नाही. खरे तर संमोहन हे एक चांगले शास्त्र आहे. आपण संमोहनाच्या व्याख्या पाहू. संमोहकाने आपल्या सूचनांद्वारे किंवा तयार केलेल्या परिस्थितीच्या द्वारे व्यक्तीचे बाह्यमन कृत्रिम अशा तंद्रावस्थेत म्हणजेच अर्धझोपेत नेऊन त्याच्या अंतर्मनावर ठराविक काळापर्यंत प्रभाव ठेवणे म्हणजे संमोहन होय. डॉक्टर फ्रॉइड यांनी एक व्याख्या केली ती अशी की प्रभावी शब्द व इच्छाशक्तीच्या साह्याने एखाद्या व्यक्तीला त्याच्या सहकार्याने कृत्रिम झोपेसारख्या एका अवस्थेत नेऊन त्याच्या विचार व कल्पनाशक्तीवर ताबा ठेवणे म्हणजे संमोहन. तर डॉक्टर पॅव्लॉव म्हणतात, संमोहकाद्वारा दिल्या जाणाऱ्या प्रभावी पण योग्य आज्ञांचे पालन संमोहित व्यक्ती आपल्या मनाद्वारे करण्याच्या अवस्थेला संमोहन असे म्हणतात. डॉक्टर पॅव्लॉव हे रशियन मानसशास्त्रज्ञ यांनी क्लासिकल कंडिशनिंग याचा शोध लावला. प्राध्यापक डॉक्टर एरिक्सन यांनी एक व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की अंतर्मनाच्या साह्याने एक किंवा अधिक कल्पनांवर लक्ष केंद्रित करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजे संमोहन होय. डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी अशी व्याख्या केली आहे की कृत्रिम तऱ्हेने निर्माण केलेली मज्जासंस्थेची एक चमत्कारिक अवस्था म्हणजे संमोहन. कृत्रिम उपायाने बाह्य मनाचे दालन काहीसे बंद करून अंतर्मनाचे दालन उघडणे म्हणजे संमोहन होय. व्यावहारिक किंवा चिकित्सक मनाला कृत्रिम अर्धनिद्रेत नेऊन अंतर्मनात प्रवेश करणे म्हणजे संमोहन होय. शास्त्र काय असते तर अनेक घटनांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून प्रयोग करून वस्तुनिष्ठ दृष्टीने उपलब्ध झालेल्या ज्ञानाची सुनियोजित, सुसंबंध, तर्कनिष्ठ, सुसंघटित मांडणी म्हणजे शास्त्र होय. संमोहन शास्त्र हे वस्तुनिष्ठ आहे, अनुभवनिष्ठ आहे, वर्णनात्मक आहे, नैसर्गिक आहे, गतिमान व व्यवहार उपयोगी शास्त्र आहे. संमोहनाच्या अभ्यासाने व्यक्तीचे जीवन सुखी, आनंदी, शांत, प्रसन्न आणि शक्तिशाली बनू शकते. संमोहनाने अनेक प्रकारच्या घाणेरड्या सवयी घालवता येतात. संमोहनशास्त्र हे बाह्यमन व अंतर्मन यांच्या संबंधावर आधारलेले आहे. बाह्यमनाचा पडदा दूर करून हवी ती सूचना अंतर्मनात पोहोचवणे व अफाट शक्तिशाली अंतर्मनाकडून हवे ते काम करवून घेणे हे संमोहनाचे काम आहे. संमोहन हे संमोहित व्यक्ती व हिप्नॉटिस्ट या दोघांच्या सहकार्यातून निर्माण झालेली ठराविक कालावधीपुरती मानसिक अवस्था असते. पण या अवस्थेतही संमोहित व्यक्ती अनैतिक गोष्टी, मनाला न पटणाऱ्या गोष्टी पाळत नाही. संमोहनाच्या साह्याने अंतर्मनाच्या खोल गुहेत प्रवेश करून
अनेक फायदे करून घेता येतात. कणखर मनाची एकाग्रता साधणाऱ्या हुशार बुद्धिमान व्यक्तीवर लवकर संमोहन होते. मात्र दुर्बल मनात अनेक विचार असणाऱ्या चंचल, संशयी, सहकार्य न करणाऱ्या व्यक्तींवर संमोहनाचा प्रभाव फारच कमी पडतो. तसेच मतिमंद व ठार वेड्या व्यक्ती संमोहित होत नाहीत. आपण मानवी मनाचे स्वरूप कसे असते हे थोडक्यात समजावून घेऊ. मानवी मन हे विशाल आहे, खोल अथांग महासागराप्रमाणे आहे. ते आजपर्यंत राहिलेले गूढ आहे. मनाविषयी काही गोष्टी समजल्या असल्या तरी त्याविषयी ठामपणे व निश्चितपणे फारसे सांगता येत नाही. ते अजब आहे, आश्चर्यकारक व चमत्कारपूर्ण असे आहे. त्याचा थांग लागत नाही. काही शरीर विज्ञान शास्त्रज्ञ मनाची सर्व कार्य म्हणजे मानवी मेंदूची कार्य आहेत असे मानतात. विचार, भावना, स्मरण, इच्छा, संवेदना, मीपणाची जाणीव यांचा जो एकत्रित अनुभव येतो त्यास मन म्हणतात. ती सर्व मेंदूची कार्य आहेत. त्यामुळे मानवी मेंदूबाहेर मनाचे अस्तित्व नाही असे त्यांचे म्हणणे आहे. काही जण तर सायकॉलॉजीला ब्रेनॉलॉजी असे म्हणतात. हे त्यांचे म्हणणे एका अर्थाने खरे वाटते, पण थोड्या विचारांती ते जसेच्या तसे स्वीकारता येत नाही. त्याचे कारण असे, मनाची बरीच कार्ये मेंदूच्या द्वारे चालतात. याचा अर्थ मेंदू किंवा मेंदूची कार्य म्हणजे मन असे म्हणता येत नाही. शासनाची कामे प्रशासनाच्या माध्यमातून चालतात. यात प्रशासन म्हणजे शासन किंवा प्रशासनाची कार्य म्हणजे शासन असे असत नाही. दुसरे अधिक चांगले उदाहरण आपल्याला घेता येईल. विजेचा प्रवाह जेव्हा एखाद्या तारेमधून किंवा विद्युत वाहकातून जात असतो तेव्हा तो इलेक्ट्रॉन मार्फत जात असतो. यात इलेक्ट्रॉन ही वेगळी गोष्ट आहे व वीज ही वेगळी गोष्ट आहे. इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे वीज नव्हे, तर विजेमुळे इलेक्ट्रॉनचा विशिष्ट प्रवाह सुरू होतो. जेव्हा वीज नसते तेव्हा ते इलेक्ट्रॉन असतातच, पण ते विशिष्ट पद्धतीने प्रवाहित होत नाहीत. विजेमुळे तो प्रवाह सुरू होतो. तो प्रवाह म्हणजेच वीज होय असे समजण्यामध्ये एक तर्कदोष घडून येतो. म्हणजे वीज ही एक वेगळी गोष्ट आहे, निराळीच ऊर्जा आहे की जिच्यामुळे तारेतील इलेक्ट्रॉन विशिष्ट पद्धतीने प्रवाहित होतात. मन आणि मानवी मेंदू यांचेही साधारणतः असेच आहे. मनात घडून येणाऱ्या बदलांमुळे मेंदूमध्ये बदल घडून येतात. मनाच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे मेंदूची विशिष्ट कार्यपद्धती आहे. याचा अर्थ असा नव्हे की मेंदूची कार्य म्हणजे मन होय. मन हे मेंदूचा साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट म्हणून उपयोग करते. मनाची कार्ये मेंदूद्वारे चालतात. मेंदूवर परिणाम केला की मनावरही परिणाम होतो, पण तो परिणाम मनाच्याच सवयीचा भाग असतो. कारण मनात विशिष्ट भावना निर्माण झाली की विशिष्ट प्रकारच्या रसायनांचा स्त्राव होतो. ही नित्याची बाब आहे. त्यामुळे मनाला विशिष्ट रसायन व विशिष्ट अनुभव याची सवय असते. त्यामुळे पूर्वीच्या अनुभवामुळे किंवा सवयीमुळे मेंदूत कृत्रिम पद्धतीने किंवा औषधाने विशिष्ट रसायने निर्माण केली की मनाला तो विशिष्ट अनुभव येऊ शकतो. म्हणून मन म्हणजे मेंदू नव्हे, मेंदूपेक्षा मन ही वेगळीच फार मोठी गोष्ट आहे. जसे विजेच्या तारेला खंडित केले की विजेचा प्रवाहही खंडित होतो, तसे मेंदूचा एखादा भाग निकामी झाला की त्या भागाद्वारे मनाचे कार्यही थांबू शकते. मन मेंदूचा साधन म्हणून उपयोग करून आपले कार्य पार पाडत असते. मन आणि मेंदू यांच्यातील फरक म्हणजे साधन आणि साधक यांच्यातील फरकासारखा आहे. त्यामुळे मेंदू हातात आल्यामुळे मन हातात येईल असे नव्हे. मन ही एनर्जी आहे आणि कुठलीही एनर्जी अभिव्यक्त होण्यासाठी त्याला कुठल्या तरी साधनाची आवश्यकता असते. मन सुद्धा एनर्जी असल्यामुळे ती मेंदू या साधनाचा वापर करून स्वतःला अभिव्यक्त करीत असते. मन आणि मेंदू यातील फरक आपण समजावून घेऊ. मेंदूचे कार्य ही ठरलेले असतात. ते विशिष्ट पद्धतीनेच होत असतात. तर मन कधी कोणते कार्य करेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. मन विचार करू लागले किंवा कल्पना करू लागले म्हणजे मेंदूच्या विशिष्ट पेशी उद्दीपित होतात. पण विशिष्ट पेशी उद्दीपित झाल्यामुळे मन विशिष्ट पद्धतीचाच विचार करेल असे नव्हे. मेंदू हा मनाचे हार्डवेअर आहे, तर मन हे सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर निर्जीव नसून सचेतन आहे. मनाला दुसऱ्याच्या मनातील विचार कळू शकतात. मग ते बोलण्यातून, वागण्यातून असो किंवा अन्य तऱ्हेने ही कळण्याची प्रक्रिया मेंदूमार्फत होत असली तरी कळण्याची शक्ती मेंदूची नसते, ती मनाची असते. मनामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती वसत असतात, जसे की कल्पनाशक्ती, विचारशक्ती, निर्णयशक्ती. या प्रकारच्या अनेक शक्ती आहेत. तशा मेंदूमध्ये शक्ती नसतात. मनाशिवाय नुसता मेंदू ठीकठाक असून सुद्धा
या गोष्टी तो करू शकत नाही. मेंदू हा मनाचे कार्य पार पाडणारे साधन असून मन हे त्याचे साधक आहे. मन विशिष्टपणे कार्यरत झाले म्हणजे मेंदू विशिष्ट रीतीने कार्यरत होतो. तर मेंदू विशिष्ट रीतीने कार्यरत केला तर मनाच्या पूर्वीच्या सवयीमुळे मनाला तसे भासते. याचा अर्थ असा नव्हे की मेंदूची कार्य म्हणजेच मन होय. म्हणून सायकॉलॉजी म्हणजे ब्रेनॉलॉजी हा शरीरशास्त्रज्ञांचा दावा खोटा ठरतो. मानवी मेंदूपेक्षा मन ही फार विशाल, व्यापक व मेंदूहून भिन्न अशी शक्तिशाली गोष्ट आहे. वीज ही एक अमूर्त शक्ती आहे. मात्र तिचे प्रकाश रूपाने प्रकटीकरण होण्यासाठी तारा, बल्बची विशिष्ट रचना इत्यादी अनेक गोष्टी आवश्यक असतात. तसे मन ही अमूर्त महाशक्ती असून तिला प्रकाशित होण्यासाठी मेंदूरूपी बल्बचा उपयोग होतो. म्हणजे मेंदू हा विशिष्ट रचनेचा बल्ब आहे व त्यातून प्रकाशणारे हे मन आहे. एखादा वेडा माणूस सुद्धा बल्ब म्हणजे वीज म्हणत नाही. मात्र आपले काही जडवादी शरीरशास्त्रज्ञ मेंदूच्या कार्यालाच मन समजतात. आपण मनाची व्याख्या समजावून घेऊ. मानवी अनुभवाच्या मागे किंवा मुळाशी असून अव्यक्त असणारी वस्तू म्हणजे मन होय. मन दाखवता येत नाही, डोळ्याने ते दिसत नाही. पाणी हल्ली किंवा शरीराला विशिष्ट तऱ्हेचा स्पर्श होत असेल तरच वारा वाहतोय असे आपण म्हणतो. म्हणजे कार्यावरून कारणाचे अनुमान केले जाते. तसे मनाच्या कार्यावरून मन हे कारण समजते. कोणत्या गोष्टीचा उपयोग कसा करायचा हे मन ठरवते. मन निर्णय घेते. मन कोणत्याच चौकटीत बसत नाही. मानवी वर्तनामागची मन ही एक प्रेरक शक्ती आहे. मन चंचल आहे. मन स्वच्छंद आहे. मन त्याचे स्वतःच बनवलेल्या रथात बसून वाटेल तिकडे स्वैर संचार करते. त्याला आपण मनोरथ असे म्हणतो. मनोमय कोश भारतीय विचारवंतांनी 5 कोश मानलेले आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश. मनोमय कोश म्हणजे पंचज्ञानेंद्रिय व मन होय. मन हे अन्नाच्या सूक्ष्म घटकापासून बनलेले असते. म्हणून व्यक्ती जसे अन्न खाते तसे त्याचे मन बनते. दुर्बळ शरीरामध्ये सशक्त मन राहू शकत नाही. मन हे शक्तिशाली आहे, चंचल आहे. ते चेतन असल्याचे वाटते. पण मनाला चैतन्य येते ते आनंदमयी कोशातील आत्मचैतन्यामुळे. नाहीतर मन हे मुळात जड आहे. पूर्वी उपनिषदकाली एका ऋषीने प्रयोग केला. एका शिष्याला बरेच दिवस जेवणच दिले नाही. उपासमारीने त्याची स्मरणशक्ती कमी झाली. ही स्मरणशक्ती मनाच्या शक्तीचाच भाग आहे. त्यामुळे आचार्यांनी सिद्धांत मांडला, अन्नमय मनः, म्हणजे मन हे अन्नमय आहे. माणूस चांगला, वाईट, पापी, दुराचारी, सज्जन, पुण्यवान, पवित्र इत्यादी काही बनणे त्याच्या विचारांवर अवलंबून आहे. भित्रा, शूर, गुलाम, लाचार, स्वतंत्र इत्यादी सुद्धा मनामुळेच ठरते. मनच नरकात नेते किंवा स्वर्गात पोहोचवते. मग तो नरक आत्यंतिक दुःखाचा असेल, घाणेरड्या जीवनाचा असेल, किंवा तो स्वर्ग अत्युत्तम आनंदाचा असेल, किंवा पवित्र, शांत, संयमित जीवनाचा असेल. मनोजातम जगत सर्व, मन एव जगतपती, मन एव परब्रह्म, मन एव रमापती. म्हणजे हे सर्व जगत मनानेच धारण केले असून मनच जगतपती आहे. मनच परब्रह्म असून मनच रमापती म्हणजे ईश्वर आहे. श्रीमंत किंवा दरिद्री बनवण्याचे काम हे मनच करीत असते. मन हे 2 प्रकारचे आहे. एक बाह्य मन, यालाच व्यावहारिक मन असे म्हणतात. हे मन चिकित्सा करते, तर्क करते. ज्या मानसिक क्रियांची प्रत्यक्ष जाणीव असते त्यास जागृत मन असं म्हणतात. विचार करणे, प्रश्न सोडवणे, निर्णय घेणे, जागेपणी कल्पना करणे, स्मरण करणे, भावनांचा अनुभव घेणे, सुख, दुःख, कठीण, मृदू, शीतल, उष्ण इत्यादी संवेदना अनुभवणे ही सर्व जागृत मनाची कार्य आहेत. जगाचा जागेपणी जो अनुभव येतो तो याच मनामुळे. चिंतन करणे, कार्यकारण भाव तपासणे इत्यादी गोष्टी हे मन करते. मनाचा ऐच्छिक, ज्याला व्हॉलेंटरी असे म्हणतात, अशा गोष्टीवर या मनाचा ताबा असतो. उदाहरणार्थ हात हलवणे, दुसऱ्याला फटका मारणे, चालायला पाय उचलून पुढे टाकणे, मान वळवणे, डोळ्यांची उघडझाप करणे, दात घासणे इत्यादी क्रिया बाह्य मनामुळे होतात. बाह्य मन हे चिंता, तणाव, भीती, क्रोध, मत्सर, द्वेष, अहंकार, उत्तेजित भावना, शरीराचे व्यवस्थित पोषण न होणे इत्यादी गोष्टीमुळे ते दुबळे बनते. अंतर्मन हे स्वतः चिकित्सकपणे विचार करू शकत नाही.
त्या दृष्टीने ती आंधळे आहे. ते महाशक्तिशाली मात्र आंधळ्या राक्षसासारखे आहे. बाह्य मनाचे कार्य थांबले की अंतर्मन सक्रिय बनते. अंतर्मनाचा विशेष असा आहे की त्याच्यापर्यंत पोहोचणारी प्रत्येक गोष्ट ते खरे मानते. अंतर्मनाला वेळेचे चांगले भान असते. विशिष्ट वेळी उठायची सूचना देऊन झोपले की बरोबर त्याच वेळी ते उठवते. बाह्यमन जागे असताना दिलेली सूचना बाह्यमनाने स्वीकारली तरच ती अंतर्मनात जाते. बऱ्याचदा ते जागृत मनाच्या हुकमाखाली वागते. शरीरातील सर्व अंतर्गत क्रिया चालू ठेवण्याचे काम अंतर्मन करते. या क्रियांना अनैच्छिक क्रिया असे म्हणतात. म्हणजे बाह्यमनाची इच्छा असो नसो त्या क्रिया सतत चालूच राहतात. उदाहरणार्थ हृदयक्रिया म्हणजे हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वास. काही प्रमाणामध्ये श्वासोच्छ्वास हा ऐच्छिक आहे, विशिष्ट मर्यादेच्या पुढं तो अनैच्छिक आहे. तसेच आतड्याची हालचाल होणे इत्यादी शरीराच्या आतमध्ये चालणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनैच्छिक आहेत. मनुष्याला अनेक प्रकारच्या सवयी असतात. सायकल चालवायला शिकला की तो गप्पा मारीत चालवू शकतो. पोहण्याची सवय, वाहन चालवीत गाणी ऐकणे, या क्रियांमध्ये मुख्य क्रिया ही सवयीचा भाग असते. हे सवयीचे वर्तन अंतर्मनच घडवून आणत असते. सृजनशील विचार, नवनिर्मिती, अफलातून कल्पना, जसे की हवेतून उडण्याची कल्पना इत्यादी गोष्टी ही सर्व अंतर्मनाची देणगी आहे. संमोहनाचे सामर्थ्य म्हणजे अंतर्मनाचे सामर्थ्य होय. मनाविषयी डॉक्टर फ्रॉइडने एक वर्गीकरण केलेले आहे. ते म्हणतात, त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी मनाचे भाग पाडले. पहिल्याला त्यांनी ईड असे नाव दिले, त्याला आपण सुप्तात्मा असे म्हणू. हा अंतर्मनाशी संबंधित असतो. तीव्र अभिलाषा, कामप्रेरणा, वासना यात अनेक विध्वंसक प्रवृत्ती असतात. या जगात जे सुखकारक असते ते कशाचीही पर्वा न करता त्याला हवे असते. नैतिक बंधने त्याला मान्य नसतात. ईड हा स्वार्थी व आंधळा असतो. दुसरा प्रकार इगो, ज्याला बोधात्मा असे म्हणतात, हा जाणीव असलेला बाह्य व व्यावहारिक मनाचा भाग असतो. हा केवळ सुखतत्वावर न चालता वास्तव व्यवहारावरच चालत असतो. इगो हा ईडच्या गरजा सुपर युगोच्या मार्गदर्शनाखाली पुरवण्याचे काम करतो. लग्न संस्था ही याचीच निर्मिती आहे. तो इच्छा, वासना इत्यादी गोष्टीवर नियंत्रण ठेवतो, तडजोड करतो. माघार घेणे, मिथ्या समर्थन करणे, प्रक्षेपण, दमन, दिवास्वप्ने पाहणे, उदात्तीकरण करणे, परागमन करणे इत्यादी मनाच्या संरक्षक उपायांची योजना तो करीत असतो. युगोला ईड व सुपरयुगो यांच्यामधील सामंजस्य राखता आले नाही म्हणजे मनोविकृती निर्माण होतात. तिसरा प्रकार सुपरयुगो, ज्याला आपण सत्सद विवेकबुद्धी असं म्हणतो, हाही ईड प्रमाणेच अंतर्मनाचा घटक आहे. हा परिस्थिती, संस्कार, शिक्षण, अनुभवांचे संघटन यांनी बनतो. योग्य अयोग्य, सारासार, नीती अनिती, पापपुण्य, पवित्र अपवित्र या प्रकारच्या कल्पना सुपरयुगोमध्ये असतात. सुपरयुगो हा युगो व ईड या दोनोवर नियंत्रण ठेवून असतो. या तिघांचा समतोल बिघडला की विकृती निर्माण होते. या मनाचा ताल आणि तोल व्यवस्थित सांभाळणारा चांगले जीवन जगू शकतो. मनात जे विचार घातले जातात म्हणजे इनपुट केले जातात तेच बाहेर येतात, तेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आउटपुट मिळतं. अंतर्मनात योग्य तऱ्हेने सूचना गेल्यानंतर बाह्य इंद्रियांकडून कार्य करून घेणे हे अंतर्मनाचे काम आहे. अंतर्मनाच्या अनेक अगाध शक्तींचा आपणास हवा तसा वापर करून घेणे शक्य आहे. त्याचे महत्त्वाचे कारण अंतर्मन हे सूचनाव्रती आहे. म्हणजे अंतर्मनात ज्या प्रकारच्या सूचना जाऊन पोहोचतात त्याप्रमाणे ते आपले कार्य सुरू करते. सूचना योग्य की अयोग्य याचा ते विचार करीत नाही. कडू कारले खायला देऊन ते गोड आहे म्हणून सूचना दिली तर ते गोड मानून घेते व ते गोड आहे असे समजून खात राहते. चांगल्या सूचना डायरेक्ट अंतर्मनात देऊन आपणासही चांगले होता येते व वर्तन सुधारता येते. हवा तो विकास करून घेता येतो. संमोहन करून विकास साधणे म्हणजे बाह्य मनाला कृत्रिम निद्रिस्त अवस्थेत नेऊन आपणास हव्या त्या सूचना घेणे होय. या सूचना मात्र विकास करणाऱ्याच द्याव्या लागतात. संमोहन कोण करू शकतो? संमोहन करणाऱ्याकडे कोणत्याही प्रकारची गूढ किंवा दैवी शक्ती नसते. संमोहनाचा व्यवस्थित अभ्यास, मानसशास्त्राची थोडीफार जाण, संमोहन करण्याच्या पद्धतीची माहिती, भाषेवर प्रभुत्व, योग्य जागा, विशिष्ट वातावरण निर्मिती करता येणारा कोणीही संमोहित करू शकतो. कुठल्याही संमोहकाजवळ
कसल्याही प्रकारचे अलौकिक सामर्थ्य नसते. संमोहित कोण होऊ शकतो? साधारणतः कोणतीही प्रौढ व्यक्ती संमोहित होऊ शकते. लहान बालके व अतिवृद्ध संमोहित होऊ शकत नाहीत. संमोहन हे सूचनांवर आधारलेले असते. त्या दिलेल्या सूचना जो विश्वासाने ग्रहण करतो तो कोणीही संमोहित होऊ शकतो. काही जण पहिल्या प्रयत्नात संमोहित होतात, तर काहीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. दुर्बल मनाच्या, वेडसर, मतिमंद, हट्टी, हेकट, पूर्वग्रहदूषित अशा व्यक्ती संमोहित होत नाहीत. संमोहित होणाऱ्यांची इच्छा असल्याशिवाय त्याला संमोहित करता येत नाही. संमोहन करणाऱ्यांच्या सूचनावर लक्ष केंद्रित झाल्याशिवाय संमोहन होत नाही. संमोहनाच्या अवस्था, संमोहनाच्या 3 अवस्था मानतात, पण त्यात सीमारेषा नाहीत. कळीचे फूल होताना जशी सरळ प्रक्रिया होते तसाच हा अवस्थाभेद आहे. संमोहनाचा साधारणपणे 20% लोकांवर उपयोग होत नाही. संमोहन हे शास्त्र आहे, तर संमोहित करणे ही कला आहे. या 3 अवस्थांपैकी एक नेमकी कुठे सुरू होते व कुठे संपते हे सांगता येत नाही. त्या काल्पनिक व सोयीसाठी मानलेल्या आहेत. संमोहनाचा असर पुढील व्यक्तींवर किती झाला आहे हे समजण्यासाठी या अवस्था मानता येतात. कोणतीच व्यक्ती एका अवस्थेमध्ये दीर्घकाळ टिकत नाही. त्यात चढउतार होत असतो. ठराविक सूचना घेण्यासाठी किंवा देण्यासाठी प्राथमिक अवस्था सुद्धा पुरेशी होती. साधारणपणे संमोहनाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये 40% लोक जात असतात, ज्याला आपण लाईट ट्रान्स असे म्हणतो. मध्यम अवस्थेमध्ये, मीडियम ट्रान्समध्ये 30% लोक जातात आणि गाढ अवस्थेमध्ये, ज्याला डीप ट्रान्स असे म्हणतात, असे 10% लोक जातात आणि 20% लोकांवर संमोहनाचा परिणाम झालेला नसतो. सर्व अंग शिथिल होणे, आनंददायी वाटणे, डोळे पापण्या जड होतात. प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला ही लक्षणे आढळून येतात. सर्व अंग शिथिल होते, आनंददायी वाटते, डोळे पापण्या जड होतात, लयबद्ध श्वास, हालचाल कमी, चेहरा थोडा निस्तेज व भावनाशून्य किंवा मंद स्मित, झोपावेसे वाटते पण व्यक्ती शुद्धीवर असते, भोवतालची जाणीव असते, ज्ञानेंद्रियांची संवेदनशीलता सक्रिय होते, जागे झाल्यावर सर्व आठवते, अर्धवट गुंगी असते. या अवस्थेत सूचना देऊन ताकद, उत्साह, आनंद आणता येतो. दीर्घ सरावाने सूचनांची अंमलबजावणी होते. मनोविकारावर या अवस्थेतही उपचार करता येतात. दुसरी अवस्था ही मध्यम अवस्था आहे. ही अवस्था प्राथमिकपेक्षा अधिक खोल असते. शारीरिक हालचाली थांबलेल्या, श्वासोच्छ्वास खोल व मंद, चेहरा भावनाशून्य व निर्विकार, मान ढिली पडते, अधूनमधून लाळेचा गुटखा गिळला जातो, डोळे बंद असतात व बुबुळे वर जातात. सूचना देऊन डोळे बंद केले असतील तर कितीही प्रयत्न करून डोळे उघडत नाहीत. हात, पाय व शरीराचे अवयव ताठ करता येतात. हातात हात अडकवलेले विलग करता येत नाहीत. स्नायूंच्या ताकदीचा वापर पूर्ण क्षमतेने करता येतो. हात वर उचलून सोडून दिला तर पटकन खाली पडतो. शारीरिक दुःखाची जाणीव नष्ट होते. भ्रम निर्माण करता येतात. विशिष्ट अवयवास हवे त्या स्थितीत ठेवता येते. बाह्य मन लुप्त होते व अंतर्मनाचा कारभार सुरू होतो. या अवस्थेत मनोविकार व मानसिक समस्या बऱ्या करता येतात. एकाग्रता व मनोबल वाढवता येते. तिसरी संमोहनाची गाढ किंवा सर्वोच्च अवस्था. यामध्ये संमोहनाची तीव्रता पराकोटीची असते. बाह्य मन पूर्ण लुप्त होते. सर्व कारभार अंतर्मन करीत असते. चांगली एकाग्रता व मनोबल असणारी, व्यवस्थित सहकार्य करणारी, मनात कुठलाही ताणतणाव नसणारी व्यक्ती या अवस्थेपर्यंत जाऊ शकते. संमोहित व्यक्ती स्वप्नातच वावरत आहे असे वाटते. फक्त संमोहकाचाच आवाज तिला ऐकू येत असतो. चेहरा पूर्ण निर्विकार, शरीराची अवस्था पुतळ्यासारखी, नजर शून्यात, डोळे थिजलेले, हवे ते भ्रम निर्माण करता येतात. वयाने मागे नेता येते. संमोहन पश्चात सूचनांचे पालन होते. नाडीचे ठोके कमी जास्त करता येतात. सुई टोचली तरी वेदना होत नाहीत. बहुधा रक्तही येत नाही. संमोहित कसे करावे किंवा व्हावे? प्रत्येक संमोहन हे स्वसंमोहन असते. संमोहित दुसऱ्याला करता येते तसे स्वतःही होता येते. कोण दुसऱ्याच्या सूचनांना ग्रहण करून संमोहित होत असतो, तर कोणी स्वतःच स्वतःला सूचना देऊन संमोहित होऊ शकतो.